गिझर ह्याच्यात काय पॅम्पलेट वगैरे असतील हाताला येते ना. बिघडायचं नाही ना पंखा ओला करून. मोठी रूम असते लय वैताग आला असता. छोटी रूम आहे त्यामुळे फटाफट होऊन जाईल. 1-2 तासामध्ये 2-2.5 तासामध्ये होऊन जाईल. थोडासा हलका हलकासा हे करा म्हणजे झाडू मारून ते तुटाचे काय वायर बिर. 20 वर्षापासून आम्ही इकडे तिकडे फिरवतोय. फायनली हे लास्टला माझ्या घरामध्ये आलेलं आहे. त्या 3 महिने झाले आम्ही हा सिलेंडर काही चेंज नाही केला. एकच सिलेंडर चालू आहे अजून संपला नाही. ते बघ पूर्ण खराब झालं आहे. झाडबीड पडलं आणि खाली पाठीमध्ये पण खराब झालं आहे. ते फेकून देऊया आता. एकदम जड आहे भरपूर. हालून झालं आम्हाला दोघांना. ते बघा एवढे घाण जमा झाले तिकडे. 1/2 किलो कांदा आणि अर्धा किलो चिकन आणलं. बटाट्याला मोड आलं का नाही ते टाकून, कारण खूप दिवस झालं ते वापरलंच नाही मग. एवढं खराब झालं खायलाच नसतं. तर गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल रात्री आम्ही आलो सगळे इकडे. आई अण्णा आम्ही 3 जण आलेलो आहे. तर आज दिवाळीची थोडीशी साफसफाई करणार आहे, कारण आता दिवाळीच पुढची हप्ता दिवाळीच येईल लगेच. तर आज संडे, तर संडेचा पूर्ण दिवस साफसफाईमध्ये जाणार आहे. बघूया कशी साफसफाई होते आजची. पहिलं घरातलं किचन म्हटलं काढून घेतं सर्व. ते पंखा पण साफ करायला लागेल आपल्याला. पहिल्यांदा सर्व वरनं झाडून घेतोय, जेणेकरून जो कचरा खाली पडेल तो मग नंतर खालून साफ करता येईल. इकडं गिझर ह्याच्यात काय पॅम्पलेट वगैरे असतील कर. हां करतो मी. पंखा साफ करतो. तो हाताला येते ना. तसं थोडंसं कर. हां हां बाकी तर नाही एवढं काय स्टोरीची गरज. कुठं आहे तिथं वरती चढायला लागेल तिथं. तसं काय कसं किरसून ती बारकी वाटली असते ती बारकी दे. चल तू ॲडजस्ट करूया, आपण करूया. तो पण यांना बाहेरचं करतात ते आतलंच काढलं पाहिजे. हे बघा हे सगळं असं काढलं, घाण बसले पूर्ण. तेलकट तेवढं धुवून काढतं. होतंय का नीट. बिघडायचं नाही ना पंखा ओला करून. निघाला पंखा ते स्प्रेने बऱ्यापैकी. थोडं चिकट आहे पण निघालं सगळं. ते असंच काहीतरी भांडी असं भांड्यानं थोडी लावतात ते. दुसरी भांडी कुठली. हे कपडा असं ठेवलाय की जेणेकरून काय घाण बसून याच्यावरती. ठीक आहे निघालं चांगलं. अजून काय पाहिजे तर याच्यात लावून घेऊया आता फटाफट. हे एक लावलेलं आहे. असेच बाकीचे पण लावून टाकायचे. काचा पण आहे, थोडासा पुसायला लागणार आहे तर. कारण या थोडंसं सगळं होईपर्यंत 10-11 वाजतील. नाश्ता पाहिजे ना. आता दुसरं तर हे बघा फायनली लावून झालेलं आहे मागचं तिन्ही पण मस्त. आता हे एवढं झालं की मग झालं. असं ठेवता करायचं कशाला ठेवलं लावून टाकतो, वाळून जाईल ते ऑटोमॅटिक. झालं बऱ्यापैकी मस्तपैकी. ते इथं लावून टाकूया. दुसरं लाव ते बंद कर. झालं ठीक आहे. जरी झाडून दे बघा इथे किती मस्त स्वच्छ राहिले. वरती काय टेन्शन आता. अण्णाने झाडला तर इथं.
धुवून घ्यायचे जे कंटिन्यू बाहेर आहेत ते थोडं थोडं आहे ना. आता इकडं उचलस का तर इकडून उचल. मोठी रूम असते लय वैताग आला असता. छोटी रूम आहे त्यामुळे फटाफट होऊन जाईल. 1-2 तासामध्ये 2-2.5 तासामध्ये होऊन जाईल. चला अजून आंघोळ वगैरे नाही केले. हे झालं की नंतर आता वडील गेले काहीतरी आणायला, दूध आणि काहीतरी आणतील. तोपर्यंत डबा पण येईल आपला. मग तोच नाश्ता वगैरे करून मग लंचचा आपण प्लॅन केलेला आहे चिकन बिर्याणी वगैरे बनवायचं. तर हे झालं की मग चिकन आणायला जाऊन मग बनवूया. हे पण कपडे वाळवायचं बाहेर आणलेलं आहे म्हणजे आता थोडीशी जागा होईल. तर आपल्याला फ्रीज आणि वॉशिंग मशीन बाजूला काढून हे करायचं आहे. ते ॲक्च्युली मला वाटतं एकदा धुवायला पाहिजे आतून, कारण ते मी एकदा तसंच टाकलं होतं आतमध्ये. ते रबर ठेवतेच कुठंतरी म्हणजे ते लावायला बरं वाटतं ते. दूध आणि ब्रेड आणलेत इथंच ठेवतो तोपर्यंत. आतमध्ये साफसफाई चालली आताच ठेवतो. जेव्हा पुसायचं तेव्हा एक काढून पुसून परत ठेवायचं आतमध्ये, कारण बाहेर राहून ते परत धूळ बसेल त्याच्यावर. बॉक्स हे झालं वाटतं. डायनिंग टेबलचं डायनिंग डिनर सेट आहे. काय काय मसाले ते जरा जुने झाले किंवा खराब झाले ते काढून फेकून द्यायचे. नेक्स्ट टाइमपासून जे जे गरज लागेल तेवढंच फक्त आणणार मी. आणून ठेवायचं मग ते महिना तसंच राहतं. मग हे बाउल होते पण हे काय एक यूज करायला घेतलं होतं. त्यात काय डबा आहे मोकळा आहे नाही आपलं चपाती भाजी ठेवण्यासाठी आहे. तर हे बाकी 3 झाले. आता हे सिलेंडरचा बाकी कप्पा तो झाला की मग झालं सगळं. आता सगळं लोटून बाहेर हे पण काढता लागलंच. सगळं लोटून घे इकडं आता. उचला थोडासा हलका हलकासा आहे हे करा म्हणजे झाडू मारून नाही ते तुटायचे बिटायचे काय वायर बिर एवढे तर काय घाण नाही. खाल्लं पकडे ती ईट बाजूला काढून परत ठेवली पाहिजे. तर ॲक्च्युली ईट इथं ठेवली होती ह्याला सपोर्टसाठी असं उंच राहिलं ना म्हणजे पाणी जाण्यासाठी. तर ते पाणी जात नव्हतं नीट. तिथे खाली पण मारायचं होतं ना नको. हे जे खाल्लं हे थोडंसं निघालं ते घाण पुसते खालचं कवर तेवढंच जात पडत नाही. कवर कुठं काय धड पडतोय ते फक्त तेवढे ला दे एवढ्यालाच घेणार पुसून काढ. कुठं खराब करणार लगेच नियमानं कसं थोडंसं हलकाचं उचलून बस काय तू नाही पडायला पुढे नाही वाटत बरोबर आहे. बस उभं हा तसं ठेव. सर बघ आतमध्ये चिटकव की तिला. हां आता फ्रीज तिकडं सारायचे आहे थोडे आपलं वॉशिंग मशीन. हा असं पाईप ठेवलेलं आहे. तसं लावला म्हणून पाणी गेलं ना बाहेर. नाही ते जात नव्हतं पाणी एवढं ते एवढं हे करून दूध तापून घेतात. मी डबा बघून येतो खाली ठेवलाय का ते घेऊन येतो. डब्बा ठेवलेला आहे चला घेऊन जाऊया. बघूया त्या डब्यात काय आहे. डब्यात फक्त बघतो काय आहे. अंड्याची बुर्जी दिली. दूध गरम करून ब्रेड वगैरे खाऊया दुधावर आणि ती एक चपाती खाता आहे का नाही. साखर वगैरे कळले ठेवून दूध तू जाईल जर लक्ष नाही ठेवलं तर. थोडं नाश्ता करून घेतो पहिला आणि मग नंतर बाकी परत बाहेरची साफसफाई चालू करतो. इकडचं झालंय बऱ्यापैकी थोडंसं
चपाती भाजी खाता का नंतर खायला? आता नाही ग, लगेच कुठं गेल्यावर खाणार. साखर टाकलं थोडं ह्याच्यात. टाकली. डिश द्यायला लागेल. डिश मध्ये काढ ब्रेड सगळं. जास्त पण नाही खाऊ शकत. 2-3 बस झालं. भूक अजून लागलीच नाही आज. कसं काय ते? काय माहित. करायचं लागत. रात्री वेळी मला सांगित होता, म्हणलं नाश्ता झाल्याच्या नंतर जेवायचं. जेवण परत जर भूक लागली दुपारी तर पाणी प्यायचं. तेव्हाच आपलं शरीर काय ना हे वापरायला चालू करतं. नाही तर आपण भर घातली की मग ते वापरत नाही कायच, ते साठवायला लागतं. मला आयडिया कळली त्याची. पाणी प्यायचं म्हणजे ते भूक कमी होईल. चरबी बिरबी आपली चरबी आहे का तशीच राहते. हे पण घेतलंय मी, ते वापरलंच नाही. ग्लास ज्यूस प्यायला आणलं होतं, ते काय स्वस्तात भेटलं मग घेतलं होतं. इथं न भेटलं. ॲक्च्युली सागाचं लाकडाचं आहे आणि हे मला वाटतं 10-12 वर्ष झाली की नाही, 20 वर्ष. आपण ते चालू तवा घेतलेला आहे. आम्ही ॲक्च्युली जेव्हा पहिले भायखळा राहिलो होतो ना चाळीमध्ये, तेव्हा घेतलं. 20 वर्ष नव्हतं, 15 वर्ष झालं असतील. आणि इकडे येऊनच 7 वर्ष झाली. आणि त्याच्या अगोदर मिल चालू होती, मग मिल बंद. 2000 मध्ये मिल बंद झाली. 13 वर्ष तिथंच होतो आपण. 2000 मिल बंद झालं आणली होती ना. मिल चालू होती तेव्हाच आणलेलं आहे. मिल बंद होऊन 13 वर्ष राहिलो आपण तिथे. मग झाली असतील मग 20 वर्ष झालेच असतील बघ. 20 वर्षापासून आम्ही इकडे तिकडे फिरवतोय. फायनली हे लास्टला माझ्या घरामध्ये आलेलं आहे. हे मी ॲक्च्युली असं डबे जमा केलेत कडधान्य ठेवायला, जसं तुरीची मुगाची आणि तुरीची डाळ एकाच, आणि एका शेंगदाणे चण्याने अख्खा मूग असं करायचं. आणि हे जे असे डबे आहेत, हे 4-5 डबे जमा करणार आहे. त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता असे थोडे एक जमा करायचे. तर असा प्लॅन आहे, बघूया आता. चला इकडचं झालं आता बऱ्यापैकी. ॲक्च्युली मी विचार करतो आहे, हे जे इंटरनेट आहे आपलं, ते विचार करतो आहे मी इथे ह्या बॉक्समध्ये ठेवतो आतमध्ये, जेणेकरून मला इथे एक होल पाडायला लागेल. इथे होल पाडून हे असं इथं लावलं तर कायमचं इथं कंटिन्यू राहील ना, तिथली जागा मोकळी होऊन जाईल. कारण मला आता इथे लॅपटॉपचं सेटअप करायचं आहे. इथे माझे एडिटिंग वगैरे सर्व गोष्टी ते मी इथंच ठेवणार आहे. हा प्लॅन चालला आहे, बघूया. तिथं होलसाठी काहीतरी ते प्लॅस्टिकवालं असतं ते बघा, त्याच्यातून वारी टाकतात, ते आणून ते ठेवूया आणि मग बघूया, करूया त्याचं काय होतं बघूया. असू दे एक मोकळं, कारण तिची पावसाची चप्पल आहे ना, ती आता बंद करून टाकेन ना. सिलेंडर बोललो कसं वाटणार आता, जेव्हा सिलेंडर मागवशील ना तेव्हा एक मोकळा राहायला कंटिन्यू ना, तरी मोकळाच राहणार. तेव्हा मागवशील तेव्हा ह्योच देऊन टाकायचा आणि तो इथं ठेवायचा. हो. तर कशाला तू म्हणणार तू ह्यो उचपत काढा तेच देणार. नाही हेच द्यायला लागला. आता हे 3 महिने झाले आम्ही हा सिलेंडर काही चेंज नाही केला. एकच सिलेंडर चालू आहे, अजून संपला नाही. एकटा असल्यामुळे जास्त काही खर्च म्हणजे हेच होत नाही, नाही काय बनतच नाही. थोडं कधी बनलं, थोडं सकाळचं मी गरम पाणी करतो आणि कधी मूड आलं तर थोडंफार काय बनवलं तर. त्यामुळे हा सिलेंडर मोकळा आहेच आणि तो आहे तो भरलेला तसंच आहे. तर किस्त कचरा निघाला आहे, एवढा कचरा निघाला आहे. आता हे झालं बऱ्यापैकी लोटून वगैरे. आतमधलं तर झालं, किचनमधलं इथलं पण लोटून झालेलं आहे. आता हे सगळं सामान कावडी आणि नीटनेटकं लावून ठेवूया. हे शोपीसचे आहेत आहे, ठेवायचं आहे ते मोकळं करायचं लॅपटॉपसाठी. चोपडा वापरायला घेतो पहिला. इथं आहे, विचार करतोय लाईट लावायची अशी इथं का नको, छोटी स्ट्रीप. हे आहे की कनेक्शन, कनेक्शन आहे तिथे लाईट लावून
आणि एक इथं लावायचे असे आणि एक इकडं जरा चांगलं वाटेल. ॲक्च्युली इथं पावसात लिकेजचा प्रॉब्लेम आला होता. इथं थोडंसं साफ हे कर बघ बरं. त्याचं ते खराब होईल. खराब झालं इथं आणि एक हे खालच्या साईडला पण झालं आहे तसं. हे बघ हे पूर्ण खराब झालं आहे. झाडबीड पडलं आणि खाली पाठीमागं पण खराब झालं आहे. हे फेकून देऊया आता. दे एक एक पासून दे मी ठेवतो. ते इंटरनेटचं हा इथं ठेवूया. बस हे दोन इथं ठेवूया. कड खाली हे राऊटर इंटरनेटचं एअरटेल ते विचार करतोय इथं असं आतमध्ये सेट करायचं म्हणजे टेन्शन नाही, दिसायचं नाही का नाही. बघू आता एक दिवस मी तिथे होल पाडतो आणि ते ठेवतो. साईडलाच पाडे हो तिथे साईडला पाडायचं. त्याचं लागते. बस ते पण जास्त काय. हे ह्या कोपऱ्यात ठेवूया. ते काय एवढं नाही घाण. ह्याला पण इथं ठेवतो जर लागल तेव्हा गेलेलं. इकडं असू दे इकडं. असू दे त्याच्यात ठेवू शकतोस ना. हे काय काय जे छोटं मोठं खेळून मिळून त्याच्यात टाकत जाईल. तर चला फायनली हा सेटअप झालेला आहे. इथे मोबाईल वगैरे आणि हे सर्व ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये तर काय घाण नाहीच. हे सगळं माझं ऑलरेडी क्लीन करून ठेवलेलंच मी. असं आहे माझं सेटअप पूर्ण. मोबाईल जे पण यूट्यूबसाठी किंवा जे पण सगळं कॅमेरेज सगळंच बॉक्सेस वगैरे सर्व इथे टाकलेलं मी. हा पूर्ण कप्पा माझ्या ह्याच्यासाठीच केलेला आहे. काचा कधी पुसायच्या? काचा पुसायला पाहिजे तर ती जाळी फक्त ही झाड मच्छरदानीवाली. हां एकदम जड आहे भरपूर. हालता हालून झालं आम्हाला दोघांना. एवढे घाण जमा झाले तिकडं. हे एवढं पहिले पुसून घेतोय कारण मग परत हा बेड फिक्स करायला तिथे. त्याच्यानंतर मग बाकी सगळं पुसून जाईल. हे ॲक्च्युली बॉक्स बनवलं तर मी हेल्मेट ठेवण्यासाठी. असं ह्याच्यामध्ये थोडंसं बाहेर वर उठा एवढा गॅप ठेवला पाहिजे म्हणजे जेणेकरून बरोबर राहतं. तर आता लोटून तर झालेलं पूर्ण. आता आई थोडं फक्त पुसून घेईल आता आणि मी जातो आता काहीतरी घेऊन यायला. अर्धा किलो चिकन आणि थोडं कांदा, पाव किलो बस का, या दोन गोष्टी घेऊन येतो. आणि थोडं आता केस पण कापायचे आहेत. मग देऊन घरी देतो आणि मग जाऊन केस वगैरे कापायला जातो परत रिटर्न. तोपर्यंत आई जेवण वगैरे बनवेल. एवढा कचरा आला आहे. कचरा वगैरे खाली ठेवलेला. आता मला ॲक्च्युली चालत जायला लागेल कारण आता इथलं जवळजवळ कार घेऊन जाणं बरोबर नाही. म्हणजे वैताग आता तिथे न्यायची, पार्किंग करायची, सर्व प्रॉब्लेम. त्यामुळे वॉकिंग करत जाऊया आणि वॉकिंग घेऊया. पाव किलो कांदे घेतलेले आहेत. त्याच्याकडे कोथिंबीर, कढीपत्ता नाही आहे. पाव किलो कांदा आणि अर्धा किलो चिकन आणलं. मी जातो मग केस कापायला. काय पुसून घेते तोपर्यंत मी जातो केस कापून येतो फटाफट. दाढी पण केली, थोडी केस पण कापली, थोडंसं फेस वॉश करून घेतलं. भरपूर वेळ गेला. चला फटाफट तर घरी जाऊया आणि जेवायला बसूया. तर फायनली घरी आलेलो आहे आणि घराची साफसफाई बघा मस्तपैकी झालेली आहे. आधीच क्लिनिंग होती बघा. तर मी असं थोडंसं केस वगैरे कापले, दाढी केली, थोडंसं फेस वॉश केलेलं आहे. बोला बघूया कसं वाटतं. आता आंघोळ वगैरे करून घेतो. आईने चिकन बिर्याणी बनवलेली आहे. बनवतो थोड्या वेळात. आंघोळ करून घेऊ का मी आणि कपडे लावतो पहिले. हे पण टी शर्ट घ्या टाकायचं आहे.
ते घासून काढला खराब म्हणला ना सोलाच होता हम्म. ते बारदा ठेवायला तुम्ही बसले झाला त्याच्यात पण ठेवाय. दोन लय वरती रे. 2 बरोबर आहे ते नाही ते इथलं पुसून काढलं सगळं गॅस गॅस पण पुसला मोठा मोठा बुजेवर पडत आहे. ठीक आहे नंतर झालं की पुसायला. चला मी आंघोळ करून घेतो आणि कपडे पण धुवायला टाकलेत. कपड्याला पण किती मिनटं लागतात बघू दे. 1 तास लागतो आता 1 तास 15 मिनटं तरी जाते तर 1 तास 12 मिनटं दाखवत आहे. आंघोळ वगैरे झाली ना तर देवपूजा करू थोड्या वेळातच. भात पण आता होईल थोडा वेळ. झालं आहे का माचीस? आहे काय माझी ते टाकून द्यायचं आता ते कचऱ्याला देवाला सोडणार. तेल टाकले ना बरोबर पेटव. पेटलं ह्याच्यात टाक. कागद ठेवला होता पंतीच्या खाली. धूप लावायला कधीतरी त्याच्यामध्ये ठेवून असं ठेवतो तर असं ते कोपऱ्यात कधी मग लावायला या साईडला ठीक आहे. पूजा वगैरे झाली आता जेवणाची तयारी करूया. 1 चपाती दे. मला वाटते काय पीठ रात्री मळून ठेवते का काय काम आहे. साधंच आहे ते जास्त गार पाणीच नाही ना. बॉटल तशीच ठेवा इथंच. चपाती घेतली की त्याला दोघाला घ्या अर्धा. एक खाते का झालं. वास येतो चांगला. वाशाला तर हेच टाकले चिकन आहे बरोबर. त्याचं हो पाडलं असं त्या दिवशी पण पप्प्या. झाले बरोबर. 16 मिनिटं आहेत अजून. चला जेवण झालेलं आहे. ऊन बघा कसं मला खट्ट ऊन आलेलं आहे. ॲक्च्युली दुपारचं घरी नसतं ना मी त्यामुळे माहीत नाही एवढं ऊन घरामध्ये म्हणजे माहीत होतं पण आज भरपूर दिवसातून एवढं ऊन आलं आहे. सूर्य तसा हळूहळू खाली मावळेल तसं आकडे जास्त ऊन आहे. काय नसतं अरे सुरकुतलेले जातं त्यासाठी झाडायला काय नसतं ते माहिती. थोडासा कपडा सीट भेटायची नाही दिवाळीला प्रॉब्लेम व्हायचा. इथंच राहायला राहायचं मग काय विंटरमध्ये हालत खराब आहे. सगळ्या गाड्या फुल असणार. दिवाळी झाली मग जायला तुम्ही एवढे कपडे झाडे ना तुम्ही जायला सगळं करून आणा. नाही तरी काय ते पांढरं झालेलं आहे. कपडे वाळत घालून झालेले आहेत. आता थोडंसं आराम करतो. झाले ना बऱ्यापैकी. राहिले तुझं तर काम असेल थोडं अजून. तुझं तर हे भांडे ठेवून टाक सगळे. डबल टाकले 2 वाळा ठेवले. ठीक आहे. आई तर थोडंसं भांडी वगैरे लावून घेईल. थोडं आता आराम करूया
आणि हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.